श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या घरातील एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरात असलेली गॅस शेगडी नेमकी कोणत्या दिशेला आपण ठेवावी. विशेष म्हणजे तुमच्या घरात 3 बर्नरची जर गॅस शेगडी असेल तर तिची जागा आणि तिची दिशा कशी असावी, स्वयंपाक करताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं, गॅस शेगडी कोणत्या दिशेला ठेवणं टाळावं आणि स्वयंपाकघराची मांडणी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या घरामध्ये स्वयंपाकघराला विशेष आपण महत्त्व देतो. दररोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत घरातील अनेक कामे आपण ते स्वयंपाकघरात करत असतो आणि या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गॅस शेगडी. त्यामुळे गॅस शेगडीची जागा ठरवताना फक्त ती किचनच्या कोणत्या कोपऱ्यात बसते एवढंच पाहू नका, तर तिची दिशा आणि तिच्यासमोर उभे राहिल्यावर आपलं तोंड कोणत्या दिशेला होतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आज आपण विशेष 3 बर्नरच्या गॅस शेगडीबद्दल बोलणार आहोत. 3 बर्नरची शेगडी अनेक घरामध्ये वापरली जाते. एकाच वेळी 2 किंवा 3 पदार्थ बनवणे सोपं जातं आणि स्वयंपाकाची कामे लवकर पूर्ण होतात. त्यामुळे 3 बर्नरची शेगडी कुठे ठेवली आहे याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये अग्नीशी संबंधित वस्तूसाठी आग्नेय दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण आणि पूर्व या 2 दिशांमधला मधला भाग. त्यामुळे शक्य असल्यास 3 बर्नरची गॅस शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय भागात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता इथे एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. फक्त स्वयंपाकघर आग्नेय दिशेला आहे म्हणून गॅस शेगडी योग्य ठिकाणी आहे असं होत नाही. स्वयंपाकघराच्या आत गॅस शेगडी नेमकी कुठे ठेवली आहे हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे घराची दिशा, स्वयंपाकघराची दिशा आणि गॅस शेगडीची दिशा या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. 3 बर्नरची शेगडी आग्नेय भागात ठेवत असाल तर ती मांडणी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. गॅस शेगडीसमोर उभे राहिल्यावर आपलं तोंड पूर्व दिशेला राहील अशी त्याची मांडणी करता आली पाहिजे, तर ती योग्य दिशा मानली जाईल. म्हणजेच स्वयंपाक करताना व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला आणि गॅस शेगडी आग्नेय भागात अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करा. नवीन घर बांधताना किंवा नवीन मॉड्युलर किचन बनवताना ही गोष्ट सुरुवातीपासूनच लक्षात घेतली तर नंतर गॅसची जागा बदलण्याची गरज पडणार नाही. आता प्रश्न येतो की 3 बर्नरच्या गॅस शेगडीसाठी आग्नेय दिशा का सांगितली जाते. वास्तुशास्त्रामध्ये आग्नेय दिशा ही अग्नीशी संबंधित दिशा मानली जाते. स्वयंपाकघरात गॅस शेगडी, ओव्हन किंवा इतर उष्णता निर्माण करणाऱ्या वस्तू असल्यामुळे त्यांची मांडणी आग्नेय भागात करण्याला महत्त्व दिलं आहे. तुमच्या घरात जर 3 बर्नरची गॅस शेगडी आधीपासूनच आहे आणि ती आग्नेय दिशेला असेल तर तिच्यासमोर उभे राहिल्यावर तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे एकदा नक्की तपासा. जर पूर्व दिशेला असेल तर ही मांडणी योग्य दिशेला जवळ आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गॅस शेगडी ईशान्य दिशेला ठेवण्याबद्दलचा. वास्तुशास्त्राच्या मांडणीनुसार ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधला एक भाग. या भागात गॅस शेगडी ठेवणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण स्वयंपाकातील अग्नीची जागा आणि ईशान्य दिशा यांची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. म्हणूनच तुमच्या घरात 3 बर्नरची गॅस शेगडी ईशान्य कोपऱ्यात असेल तर ती तुम्हाला जागा बदलता येते का ते पहा. गॅस हलवणं शक्य असेल आणि आग्नेय भागात योग्य जागा उपलब्ध असेल तर त्या दिशेचा पर्याय निवडता येईल. परंतु प्रत्येक घराची रचना सारखीच नसते. काही घरांमध्ये फ्लॅट फॉर्म कायमस्वरूपी तयार केलेला असतो. काही ठिकाणी गॅसची पाईपलाईन एका ठराविक जागी असते. काही घरांमध्ये किचन खूपच छोटं असतं, त्यामुळे फक्त दिशा बदलण्यासाठी मोठा खर्च करून संपूर्ण किचन बदलण्याची गरज नाही. तुमची जी उपलब्ध जागा आहे त्या शक्य तितकी योग्य मांडणी करून ते महत्त्वाचं आहे. आता 3 बर्नरच्या गॅस शेगडीच्या आजूबाजूची जागा कशी असावी.
गॅस शेगडीच्या अगदी जवळ कागद, प्लास्टिक, कापड किंवा सहज पेट घेणाऱ्या वस्तू ठेवू नका. 3 बर्नरच्या एकाच वेळी वापरले तर उष्णता अधिक प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे शेगडीभोवती पुरेशी मोकळी जागा असणं चांगलं आहे. गॅस शेगडी आणि सिंक याच्यामधले शक्य असल्यास थोडे अंतर ठेवा. सिंक ही पाण्याची जागा आहे आणि गॅस शेगडी अग्नीशी संबंधित आहे. त्यामुळे दोन्ही अगदी चिटकून ठेवण्याऐवजी मध्ये थोडा काउंटर भाग ठेवता आला तर चांगले. यामुळे स्वयंपाक करतानाही सोय होईल. उदाहरणार्थ पहा, 3 बर्नरची शेगडी आणि सिंक अगदी एकमेकांच्या आजूबाजूला असतील तर गरम भांडे खाली ठेवताना किंवा पाणी वापरताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष स्वयंपाकाच्या सोयीचाही विचार करा. आता गॅस शेगडी आणि फ्रीजबद्दल पाहूया. फ्रीज आणि गॅस शेगडी अगदी जवळ ठेवण्याऐवजी त्यामध्ये शक्य तितकं अंतर ठेवणं चांगलं आहे. गॅस शेगडीमधून उष्णता निर्माण होते आणि फ्रीज सतत थंड ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे दोन्ही वस्तूंची जागा नियोजनपूर्वक ठेवा. आता स्वयंपाक करताना तोंडाची दिशा हा मुद्दा समजून घेऊया. गॅस शेगडी अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा की स्वयंपाक करताना आपले तोंड पूर्व दिशेला राहील. त्यामुळे गॅस कुठे ठेवायचा हे ठरवताना शेगडीसमोर उभे राहून दिशा तपासणे आवश्यक आहे. फक्त गॅस शेगडीचा चेहरा कोणत्या दिशेला आहे हे पाहू नका. तुम्ही स्वयंपाक करताना ज्या दिशेला तोंड करून उभे राहता ती दिशा तपासा. कारण स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीची दिशा आणि गॅसची जागा यांचा एकत्रित विचार केला जातो. तुम्हाला दिशा माहिती नसेल तर मोबाईलमधील कंपासाचा वापर करू शकता. स्वयंपाकघरात गॅससमोर उभे राहा आणि तुम्ही कोणत्या दिशेला पाहत आहात ते तपासा. त्यानंतर गॅस शेगडी स्वयंपाकघराच्या कोणत्या भागात आहे हे पहा. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या किचनची मांडणी समजेल. आता गॅस शेगडी खिडकीच्या अगदी समोर ठेवण्याबद्दलही विचार करा. खिडकीतून जोरदार हवा येत असेल तर गॅसची ज्योत अस्थिर होऊ शकते, जाऊ शकते. त्यामुळे गॅसची जागा निवडताना सुरक्षितेचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. गॅसची ज्योत स्थिर राहिली आणि स्वयंपाक करताना हवा योग्य प्रकारे खेळती राहिली तर अशी जागा ती तुम्ही निवडू शकता. स्वयंपाक हवेशीर असणं आवश्यक आहे. गॅस शेगडी वापरताना योग्य वायुजीव असावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराची रचना जशी आहे तशीच लक्षात घेऊन हे नियम वापरा. प्रत्येक घरामध्ये गॅसची जागा बदलणं शक्य असेलच असं नाही. त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये सुरक्षित आणि व्यवस्थित मांडणी करणं महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेष म्हणजे 3 बर्नरच्या गॅस शेगडीची दिशा आणि स्वयंपाकघरातील तिची योग्य मांडणी याबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. तुमच्या घरातही 3 बर्नरची गॅस शेगडी असेल तर ती कोणत्या दिशेला आहे हे एकदा नक्की तपासा आणि स्वयंपाक करताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे हेही तुम्ही तपासू शकता. ही माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच घरगुती आणि वास्तुशास्त्रीय संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.